खंडणी प्रकरणात अटक असलेला आरोपी वाल्मिक कराड सध्या बीड शहर पोलीस ठाण्यात सीआयडी कस्टडीमध्ये आहे। या दरम्यान पोलीस ठाण्यात बुधवारी 5 कॉट आणल्या गेल्यामुळे या कॉटची चर्चा होऊ लागली आहे। या कॉट संदर्भात पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिले। बीड शहर पोलीस ठाण्याची नूतन इमारत असून या इमारतीत पोलीस अधिकारी गार्ड यांच्या सुविधांचा अभाव आहे। त्यातच वाल्मिक कराड येथील ठिकाणच्या कस्टडीत असल्याने तेथे कार्यरत असलेल्या गार्डनं मागणी केल्याप्रमाणे हे कॉट दिले गेले असल्याचं पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी सांगितलंय। त्याबरोबरच या ठिकाणच्या कोणत्याही आरोपीला व्हीआयपी ट्रीटमेंट देत नसल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय। सदरचं जे बीड शहर पोलीस स्टेशन आहे हे नव्याने बांधण्यात आलेलं आहे आणि साधारण 1 ते 1.5 महिन्यापूर्वी आम्ही जुन्या पोलीस स्टेशन मधून या नवीन पोलीस स्टेशन मध्ये स्थलांतरण केलेलं आहे। सदर पोलीस स्टेशन मध्ये बऱ्याचशा ज्या पोलीस अधिकारी अंमलदारांसाठी ज्या बेसिक सुविधा आहेत त्या सुविधा सुद्धा अजून पुरवणं चालू आहे। या ठिकाणी जे आरोपी आहेत त्या आरोपींसाठी जे गार्ड असतात त्या गार्ड हे 24 तासासाठी असतात आणि त्या गार्डला रेस्ट मिळावी यासाठी आपण काल काही गार्डने आमच्याकडे मागणी केली होती की आम्हाला रेस्ट करण्यासाठी रेस्ट रूम तर आहे परंतु पलंग नाहीयेत, तर त्याची सोय करावी। तर त्या अनुषंगाने मी येथील जे प्रभारी अधिकारी आहेत त्यांना मी सूचना केली होती की आपण तात्काळ गार्ड जे आहेत त्यांच्या रेस्टसाठी त्यांच्या आरामासाठी पलंगाची सोय करावी। तर हे मुख्यालयातून शासकीय जे पलंग आहेत ते मुख्यालयातून आमच्या गार्डसाठी आम्ही इथे आणलेले आहेत। करण्यात आलेले आहेत पलंग जे आलेले आहेत त्याच्यावरती लिहिलेलं तर आहे बेड स्पीक असं कार्यालय असं त्याच्यावरती, पण आरोपी इथं आल्यानंतर ते पलंग का आले असाही प्रश्न उपस्थित केला राजकीय नेत्यांपुढे उपस्थित केला होता। हा योगायोग आहे की मग हा निव्वळ योगायोग आहे। मी आता जसं सांगितलं तसंच ते पार्श्वभूमी ही आहे की पोलीस स्टेशन नवीन आहे आणि त्यामध्ये काही सुविधांचा अभाव आहे, जसे पलंग आहेत किंवा आराम करण्यासाठी इतर सुविधा। तर ते आपण जशी आपल्याला कर्मचाऱ्यांकडून जशी मागणी झालेली आहे त्याप्रमाणे आपण त्यांना पुरवणं हे आमचं वरिष्ठ अधिकारी म्हणून आमचं कर्तव्य आहे। सर, आरोपीची संख्या 5 आहे या ठिकाणी आलेले, त्यामुळे देखील या ठिकाणी संशय व्यक्त केला जातो की आरोपीसाठीच हे कुठं ना कुठं पलंग आणले। नाही हे चुकीचं आहे। आणखी काय एक इथं 5 कॉट आणले होते त्यामधला 1 कॉट मध्ये नेलेला आहे आणि 4 बाहेर कोणासाठी दिलेला आहे? आमचे एक आरटीपीसी रूम असते त्या रूम मध्ये महिला अंमलदार असतात, महिला अंमलदार आणि त्यांना देखील आरामासाठी त्या पलंगाची आवश्यकता कॉटची आवश्यकता असते आणि ते त्यांना देखील रेस्ट करण्यासाठी तो कॉट। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज बीड। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।